नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे घडलेल्या संशयित विषबाधा प्रकरणाला नवे आणि गूढ वळण मिळाले आहे. उपचारादरम्यान वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून मुलगा दीपक हॅरिस अद्याप बेपत्ता असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कुटुंबाने चिकनचे जेवण केल्यानंतर दही व दूध सेवन केले होते. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपासासाठी विसेरा नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान आईवडिलांना रुग्णालयात दाखल करणारा मुलगा दीपक हॅरिस याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून पोलीस विविध शक्यतांचा तपास करत आहेत. शांत आणि ग्रामीण वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या आखतवाडे गावात घडलेल्या या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नातून विषबाधा झाली की या घटनेमागे अन्य काही कारण आहे याबाबतचा उलगडा आता रासायनिक विश्लेषणाच्या अंतिम अहवालानंतरच होणार आहे.